नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मी बनवणार आहे ब्रेड पकोडाची रेसिपी। चला तर बनवूया ब्रेड पकोडा। तर ब्रेड पकोडा बनवण्यासाठी बघा, मी मस्त असे ब्रेड सँडविच पकोडा बनवण्यासाठी मी कुकरमध्ये आलू टाकले आहेत उकडायला। तर आलू असे मस्त उकडून घ्यायचे। तर आलूचे मी 2 शिट्या तयार करून घेतल्या, 2 शिट्या करून घेतल्या बघा। नंतर आलू मस्त असे उकडून तयार आहेत। तर खूप साजरे असे आलू मी उकडून घेतले। नंतर कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकलं। तेल चांगलं तापल्यानंतर तेलामध्ये जिरं आणि मोहरी तडतडून घ्यायची। नंतर हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं व्यवस्थित परतून घ्यायचं 2 मिनिटं। असं परतून घ्यायचं। नंतर हळद टाकली मी, हळद टाकून 2 मिनिटं परत परतून घ्यायचं। तर 2 मिनिटं याला मिक्स करून घ्यायचं। नंतर आलूची चटणी मी करून घेतली बघा। आता ही चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची 2 मिनिटं। परतून घ्यायची व्यवस्थित। तर चटणी तयार झाली आलूची पकोड्यामध्ये भरण्यासाठी। नंतर मी बेसन घेतलं, बेसनमध्ये खायचा सोडा टाकला चिमूटभर आणि ओवा टाकला हातावरती कुचकरून, हातावरती चोळून। नंतर हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ। आता याला मस्त असं 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं। तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे बॅटर असं तयार करून घ्यायचं। नंतर मी ब्रेड घेतले हे, तर हे पतले ब्रेड आहेत असे मस्त। तर सर्व असे मी मांडले बघा। आता याच्यावरती मी आलूची चटणी लावून घेते। आलूची चटणी अशी लावून घ्यायची। सर्व पावावरती मी अशी आलूची ही चटणी लावून घेते। आणि हे पाव आता याच्यावरती ठेवून घ्यायचे। आता याला मधातून चिरायचं या ब्रेडला। तर सर्व पाव असे चिरून घ्यायचे मधातून। तर सर्व मी अशी ब्रेड चिरून घेतली आहे। ब्रेड मग तेलामध्ये असे बेसनमध्ये बुडवायचे आहे आणि तेल तापल्यानंतर तेलामध्ये असे सर्व ब्रेड पाव असे तळून घ्यायचे आहेत। तर मस्त असे लाल चॉकलेटी रंग येईपर्यंत मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर बघा मस्त असा कलर आला आहे या ब्रेड सँडविचला। तर सर्व ब्रेड पकोडे मी असेच बनवून घेतले बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।